श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर ह्या वर्षी आपल्या घरी स्वामी समर्थांची पालखी येणार आहे गावकडीतली, आणि हे वर्ष आमचं तिसरं आहे. चला तर मग आता आपण बघायची स्वामी समर्थांची पालखी. तर हा वेट्याचा रोड आहे. वेट्यामध्ये पालखी गेलेली आहे आणि ती ह्याच रस्त्याने आपल्या घरी आमच्या निवासस्थानी येणार आहे. आमच्या निवासस्थानी म्हणजे स्वामींचंच निवासस्थान आहे, ते स्वामींचंच घर आहे आणि ती स्वामींच्याच घरी येणार आहे. आज थोड्याच वेळात आपल्या स्वामींचं आगमन होणार आहे. तर सगळ्यांनी स्वामींचं दर्शन करून घ्या. तर चला तर मग आता लवकरच स्वामींची पालखी येईल, वाजत गाजत येणार आहे. तर चला तर मग बघूया आता आपण स्वामींची पालखी. पण आता वाजंत्री आणलेलं आहे, वाजवायला सुरुवात केलेली आहे. वेट्यामधनं पालखी निघालेली आहे आणि आता ती आपल्या इथे लवकरच तिचं आगमन होतंय. बघा, वाजंत्री सुरुवात केलेली आहे मस्तपैकी ढोल ताशांच्या गजरामध्ये. आपण आपल्या घरी स्वामींची पालखी नेणार आहे.
आपल्या घरात आगमन झालेलं आहे स्वामींचं, म्हणजे स्वामींचंच घर आहे आणि स्वामीच आपल्या घरात आज आलेले आहेत 3ऱ्या वर्षी सुद्धा. स्वामी आता जागेवर बसलेत आपल्या. स्वामी समर्थ महाराज की जय. भाई हे ताई काय पाहिजे बघ. आता तुम्ही ते आदरणीय स्वामी भक्त श्री सुभाष नार्वेकर यांच्या निवासस्थानी येऊन स्थानापन्न झालेली आहे. स्वामीदेवांचं पूजन झालेलं आहे. आता स्वामीदेवांना महान नैवेद्य अर्पण होतोय आणि काही क्षणामध्ये महाआरतीला सुरुवात होत आहे. तरी परिसरातील सर्व स्वामी भक्त भाविकांनी महाआरतीसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. ते स्वामी समर्थ.
डिपिन लाव विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी
चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचा प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे अलक्ष लक्षुनी साखी अंगी घेऊ ठेव रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जन गाती जयासी निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम 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 रे आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चिद्रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचा प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम आता स्वामी आमच्या म्हणजे स्वामींच्याच घरातून आपल्या दुसऱ्या ठिकाणी जसं आता दर्शन द्यायचं आहे तिथे दर्शन द्यायला चाललेत आणि स्वामींची पालखी बघा कशी सजवण्यात आली आहे आतमध्ये हार फुलं लावून खूप छान असं गेटअप आलंय खूप छान अशी सजवली आहे दादांनी आपल्या आता स्वामी आपल्या घरातनं निघणार आहेत आणि सर्व ठिकाणी म्हणजे जे जे ठिकाण ठरलेले आहे त्या ठिकाणी दर्शन द्यायला जाणार आहे आता बेनगीमध्ये चहा पाण्यासाठी जाणार आहे बाहेर आल्यावर पालखीला हात लावायचा कोणी तर घ्या बाहेर
बाहेर बाहेर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एकदा आरती झाली ना जागेवर मग हे घ्या, थांबा जरा 2 मिनिटं. घ्या तिकडनं चालेल. हे कोणाला आत्माच्या पालखीला जावा खांदा वगैरे. हे भाऊ जा पाठी. आता स्वामी निघाले आहेत. दुसऱ्या ठिकाणी स्वामींना जायचं आहे. सर्व ठिकाणी ठरलेलं असते. वार दिवस सर्व ठरलेला असतो आणि आज अक्षय तृतीया आहे आणि स्वामींचं काल आगमन झालं होतं आपल्या घरात आणि स्वामी निघाले अक्षय तृतीयेला. अभिषेक सकाळी झाला आपल्या घरी आणि अभिषेक करून स्वामी निघालेत बघा. गाडी समोरच लावलेली आहे. स्वामींचा रथ आहे तो आणि स्वामी आता चाललेले आहेत दुसऱ्या ठिकाणी. लाव घ्या नंतर नाही भेटणार. स्वामी चाललेत आता दुसऱ्या ठिकाणी. हे बाय घे ना. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि स्वामी आमच्या घरात होते कालपर्यंत. काल रात्री आपल्याकडे मुक्काम केला स्वामींनी. आज चाललेले आहेत ते अभिषेक करून मस्तपैकी. खूप आनंद वाटला. स्वामी घरात होते. पुरा दिवस म्हणजे पुरी रात्र खूप मजेत गेली, आनंदात गेली.